स्टँडर्ड 8 मॅथ्स. आज आपण पाहणार आहोत प्रॉब्लेम सेट 10.1. क्वेश्चन डिवाइड, राईट द क्वेश्चन अँड ऑल द रिमाइंडर. पहा आता प्रॉब्लेम आहे तुमचा फर्स्टमध्ये 21m² डिवायडेड बाय 7m. आता असं एक्सप्लेन करायचं असेल तर व्यवस्थित तुम्हाला समजण्यासाठी मी असे कॉलम केले आहेत, तुम्ही पण करू शकता. एक्सप्लेनेशन काय असणार आहे याचं. आता पहा 21m² ला डिवाइड करायचं आहे 7m याने. आता आपण नेहमी डिवायडेशन तुम्ही शिकला आहातच पहिल्यापासून, पण आता इथं टर्म वाईज आहे म्हणून आता बघा 7m ने असं कोणत्या संख्येला किंवा कोणत्या नंबरला मल्टिपल केलं तर त्याचा आन्सर येणार आहे 21m². हे तर तुम्ही पाहिलं असेलच की फॉर एक्झाम्पल पहा, छोटंसं देते मी तुम्हाला 10 आन्सर आणायचे आणि तुम्हाला सांगितले की 5 ने कोणत्या संख्येला मल्टिपल केलं की तुमचा आन्सर येणार आहे 10. तर आपण काय लिहितो 5 5 2 जा 10. इथे काय आन्सर येतो 2, म्हणजे 5 2 जा 10. सेम आहे हेच. आता 7m ने कोणत्या अशा संख्येला मल्टिपल केलं की इज इक्वल टू 21m² येणार आहे. m² याला काहीच टर्म वरती नाही म्हणून या टर्मला काहीच नाही, म्हणजेच 1 असतो. mचा 1 आणि अजून एका mचा 1 घेतला तर तो 1 + 1m² असं होणार आहे, म्हणजेच m हा नक्की आहे. आता 7 ने 21 येण्यासाठी 7 1 जा 7, 7 3 जा 21, 7 3 जा. मग हा 7m इज इंटू 3m इज इक्वल टू 21m² हा येतो. आन्सर काय आलं आपलं 3m. मग त्याने 7m ने 3m ला मल्टिपल केलं की त्याचा आन्सर येतं 21m². मायनस करणार आहोत, रिमाइंडर येतो आपला 0. समजलं. म्हणजेच इथं कोणताही घ्यायचा नाही. 1m आणि m इज इक्वल टू m². इथे आन्सर काय लिहिणार आहात तुम्ही क्वेश्चन काय येतो तुमचा क्वेश्चन म्हणजेच हा जो आन्सर आलेलं आहे ते काय आहे 3m. आणि रिमाइंडर पण लिहायला सांगितलं आहे तुम्हाला, म्हणजेच रिमाइंडर इथे 0 आलेला आहे. 00 नेहमी लिहायचं आहे. जेव्हा सिंगलमध्ये येतो तेव्हा सिंगल 0 लिहायचे आणि जेव्हा डबलमध्ये येतो तेव्हा डबल लिहायचं. समजलं. आता सेकंड क्वेश्चन आहे 40a³ डिवायडेड बाय -10a. ओके, एक्सप्लेनमध्ये पाहायचं आपण. पहिला करून घेऊया. 40a³ ला 10a ने डिवाइड करायचं. अशी कोणती संख्या आहे की 10 ने मल्टिपल केली की 40a³ येणार आहे. 10a मल्टिपल बाय बॉक्समध्ये कोणती संख्या येईल पहा. 10 1 जा 10, 10 4 जा 40, म्हणजे 4 तर नक्की आहे. पण मायनस इथं लिहायचं लक्षातून गेलं. मायनस आहे, इथे मायनस आहे म्हणजेच त्याचा आन्सर पण तुम्ही मायनसमध्येच काढायचा आहे. त्याचा आन्सर प्लसमध्ये येणार आहे, म्हणजेच
मायनस इथे पण मायनस येणार आहे, म्हणजेच हे मायनस मिळून आन्सर त्याचं प्लसमध्ये येईल. म्हणजे 10 4 जा 40 आलं. आता एने हाऊ मेनी टाइम्स ए घ्यायला लागणार आहे तुम्हाला, तर ए 2 टाइम जेव्हा घेईल तुम्ही तेव्हा ते क्यूबमध्ये येईल. का तर हा एला काहीच टर्म नाही वरती नाही, म्हणजेच 1 असतो. हा 1 आणि हा 2 मिळून हा 3 टाइम ए आला. म्हणजेच 10ने आपण 10a ने -4a² ला मल्टिपल केलं की आन्सर 40 येणार आहे. तुम्हाला करायचं असेल तर करू शकता इथे तुम्ही एक्सप्लेनमध्ये. -4a² 40a³ येतं. 10a- = 4a² असं करू शकता तुम्ही. a² a³ आणि 10 1 जा 10, 10 4 जा 40. रिमाइंडर किती आला? 40a³ - 40a³ आला. मायनसला मायनस. आन्सर क्वेश्चन काय आला आपला? क्वेश्चनचं नेहमी स्पेलिंग मिस्टेक होतं, त्यामुळे ते लर्नच करायचं आहे. क्वेश्चन -4a² आणि रिमाइंडर आहे 0 0. ओके. तुम्हाला बॉक्स करायचं असेल तर करू शकता. हायलाईट केलं की आन्सर नेहमी दिसतो. क्वेश्चन नंबर 3 इथं प्रॉब्लेम घेतो आपण आणि इकडे एक्सप्लेन करतोय. एक्सप्लेनेशन. ओके. इन ब्रॅकेट -48 p⁴ ब्रॅकेट कंप्लीट डिवाइडेड बाय -9 p². पहा, -48 p⁴ डिवाइड कशाने करायचं आहे? -9 p² ने. एक्सप्लेनमध्ये व्हायचं आहे अशी कोणती संख्या आहे की 48 p⁴ येणार आहे? 9 p² ने मल्टिपल केलं की. ते काढण्यासाठी आपण आता पाहूया. p² आहे इथे आणि p⁴ आहे, तर इथे काय येणार आहे? p². हे तर कंप्लीट झालं. आता 9 ने 48ला डिवाइड करायचं. तर 9च्या टेबलमध्ये 48 येत नाही, म्हणून आपण अशा वेळेस काय करतो? 48 डिवाइडेड बाय 9 असं केलं. 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3, 1 राहिलं. 3 6 जा 18. इथे काय येतं? 16/3. ओके. म्हणजेच हे असं येत नाही, म्हणून आपण इथे काय करतो? 16/3 ने मल्टिपल करणार आहोत. पहा कसं. आणि परत तुम्हाला वाटत असेल की आपण पडताळणी करूयाच, म्हणजेच इव्हॅल्युएशन्स. म्हणजे काय करायचं की ह्या 16/3 ने 9ला मल्टिपल केलं की 48 आन्सर येतं आहे का हे पाहण्यासाठी तुम्ही करू शकता. पहा कसं करणार आहात मग. 9 ने मल्टिपल केलं 16/3ला, तर 3 1 जा 3, 3 3 जा 9.
16 3 किती येतं 48 आलं का आन्सर. म्हणून आपण इथे काय केलेलं आहे 9p² मल्टिपल बाय 16/3 p² जेव्हा कराल तेव्हा 48 येणार आहेत. इथे काय केलेलं आहे त्यांनी मायनसमध्ये दिलेलं आहे म्हणून हे मायनसमध्ये करायचं नाही आहे, इथे प्लस ठेवायचं आहे जेणेकरून त्याचा आन्सर पण मायनसमध्येच येणार आहे. -9ने जेव्हा प्लसला केलं असेल तेव्हा त्याचा सिम्बॉल इथे येणार आहे -48 p4 16/3 p² केलं असता येणार आहे मायनस करून टाकायचे. आता आन्सर काय आलं, क्वेश्चन काय आला आपला 16/3 p², रिमाइंडर 0. ओके, नेक्स्ट 4th 40m⁵ divided by 30m³ 40m⁵ 30m³. आता इथे आपण पाहणार आहोत 30m³ मल्टिपल बाय अशी कोणतीही संख्या आहे की कोणता नंबर आहे की त्याचा आन्सर 30ने मल्टिपल केलं की त्याचा आन्सर 40m⁵ येणार. आता बघा पॉवर किती आहे, यमला पॉवर आहे 2 आणि या यमला आहे 5th म्हणजे या दोन्हींचं किती 2 इथे आहे म्हणजेच किती राहिली आहे 3 म्हणजे यमला 3 पॉवर. m³ जर केलं तर आपण दोन्हींची ॲडिशन केले की 5 ही पॉवर येणार आहे. म्हणजेच हे पहिला जेवढं येतं तेवढं तर करून घेतलं आहे. आता पहा कसं करणार आहे 30ने 40ला आपण डिवाइड करायचं आहे. म्हणजेच आता 13 होत नाही म्हणजे अशी कोणती संख्या आहे की त्याने दोन्हींना पण डिवाइड होतं. 10 1 जा 10, 10 3 जा 3, 10 4 जा 40 इज इक्वल टू 4/3. आन्सर काय येतं 4/3. करून पाहायचं असेल तर पाहू शकता. आता 40 आन्सर कसं येत आहे तर 4/3 मल्टिपल बाय 30. 30ने मल्टिपल बाय 4/3ला जर केलं तर 40 आन्सर येतं का तर 3 1 जा 3, 3 3 जा 30, 10 4 जा 40. आणि ह्याचं पण करायचं असेल तर तुम्ही करून पाहू शकता. दोन्ही पॉवरची ॲडिशन करायची असते m2 प्लस m3. यमला यम सेम लिहितात आणि 3 आणि 2ची m⁵. म्हणजेच आन्सर किती येतं आपलं 4/3 m³. इथे मायनस प्लस काही नाही आहे त्याच्यामुळे बिनधास्त आन्सर काढू शकता. मायनसला मायनस. क्वेश्चन काय आला इथे 4/3 m³ आणि रिमाइंडर आला आहे 0 0. ओके, आन्सरला ब्रॅकेट करायचं आहे. एकदा पाहू शकत आहात तुम्ही तर पहा. आता क्वेश्चन नंबर इथे डिव्हिजन 5x³ मायनस 3x² ला x² डिवाइड करायचं आहे. पहिल्यांदाच आपण फर्स्ट टर्मला करणार आहोत. टर्म वाईज जायचं आपण, एकदाच दोन्ही टर्मला करायचं नाही. फर्स्ट टर्म आहे 5x³. आता अशी कोणती संख्या आहे, कोणता नंबर येतो आहे की
एक्स स्क्वेअरने मल्टिपल केलं की त्याचा आन्सर 5x क्यूब येईल. एक्स स्क्वेअर आणि ह्याचं टर्म आहे, ह्याचं पॉवर आहे 3 आणि इथे पॉवर आहे 2. तर 2 आणि अजून एक पॉवर आली की 3 होणार आहे, म्हणून एक्सला एक्सच. आणि आता एक्स आहे म्हणजेच 5 आन्सर येण्यासाठी आपल्याला 5ने करावं लागणार आहे. म्हणजे 5x स्क्वेअरने मल्टिपल केलं 5xला तर 5x क्यूब येणार. म्हणजेच इथे काय येणार आहे, फर्स्ट आन्सर 5x मायनस 5x क्यूब आलं 0 0. आता दुसरी टर्म आहे -3x स्क्वेअर. इथं जशी टर्म जसं सिम्बॉल आहे तसं आपण घ्यायचं आहे खाली. -3 म्हणजेच आता पहा x स्क्वेअर मल्टिपल कोणते नंबर आहे ते काढण्यासाठी आपण -3x स्क्वेअर होणार आहे. आता पहा इथे दोन्हीला पण पॉवर हे एकच आहे, म्हणजेच इथे कोणतंही घ्यायची गरज नाही. इथे आहे आन्सर येण्यासाठी आपल्याला इथे प्लस आहे आणि इथे मायनस आन्सर येण्यासाठी मायनसच घ्यावं लागणार आहे. फक्त 3 घ्यायचे, म्हणजेच एक्स स्क्वेअरने -3ला मल्टिपल केलं की आन्सर आपलं -3x स्क्वेअर येणार आहे. आणि इथे पण आपण काय घेतलं, आन्सर काय घेतलं, मायनस, म्हणजेच इथं सिम्बॉल द्यायला इझी जातं. -3 -3x स्क्वेअर. ओके, 3x स्क्वेअरला 3x स्क्वेअर मायनस झालं, 0 आलं, रिमाइंडर. मग आता तुमचं क्वेश्चन काय आला, क्वेश्चन आला 5x - 3 आणि रिमाइंडर आला 0 0. ओके, R मीन्स रिमाइंडर. नेक्स्ट 6 नंबर आहे, इन ब्रॅकेट 2y क्यूब प्लस 4y क्यूब स्क्वेअर प्लस 3 ब्रॅकेट कंप्लीट डिवायडेड बाय 2y स्क्वेअर. पहा मग आता करून घ्यायचं आपण सेम ॲज इट इज. 2y स्क्वेअरने 2y क्यूब प्लस 4y स्क्वेअर प्लस 3 करून घ्यायचं आहे. फर्स्ट एक्सप्लेनेशन असणार आहे आपलं 2y क्यूबने मल्टिपल कोणत्या संख्येला करायचं आहे की जेणेकरून इज इक्वल टू 2y क्यूब येईल. कोणती येणार आहे, 2ला 2, 2y सेम ॲज इट इज आहे, म्हणजेच 2y 1 जा 2y घेणार आहोत आपण. म्हणजेच आता आन्सर येईल 2y मल्टिपल बाय, आता पहा 2 1 जा 2, इथे पॉवर आहे 3 आणि इथे 2 आहे, म्हणजे अजून एकदा y घेतलं की पॉवर 1 मिळणार आहे. म्हणजेच 2y 1y ने मल्टिपल केलं की 2y क्यूब येणार आहे. म्हणजेच आन्सर इथे फर्स्ट टर्म भेटली आपल्याला 1y प्लसला प्लस. आता 2y क्यूब मायनस झालं, 0 आलं. सेकंड टर्म आहे प्लस 4y स्क्वेअर. आता पहा 2y स्क्वेअर मल्टिपल बाय कोणती अशी संख्या असणार की 4y स्क्वेअर आन्सर येईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. y स्क्वेअरला y स्क्वेअर ॲज इट इज आहेच, म्हणजेच ते घ्यायची गरज नाही. म्हणजे 2ने जर आपण मल्टिपल केलं तर 4y स्क्वेअर आन्सर येणार आहे. 0 वरून घेतला 3 प्लस राहतो आहे सेम. आता 2y स्क्वेअरने 3ला होऊ शकत
नाही, म्हणजेच आपला रिमाइंडर काय असणार आहे +3. क्वेश्चंट काय आला आहे क्वेश्चंट आला आहे 1y + 2. आन्सर रिमाइंडर असणार आहे +3 म्हणजेच 3 लिहिलं तरी चालतं. रिमाइंडर ओके. इथे आपलं मिस्टेकली 7वा 6वा म्हणून आलाय आणि 6वा आता आपण सोडवणार आहोत. मेन म्हणजे हा 7वा होता. करेक्शन करून घ्यायचंय आणि इथे 6 नंबर. (8p³ - 4p² 2p² ने डिवाइड करायचं आपल्याला. फर्स्ट टर्म घ्यायची 8p³ ब्रॅकेटमध्ये आन्सर येणार आहे 2p² ने कोणत्या अशी संख्या येणार आहे की 8p³ आन्सर येईल. मल्टिपल केलं की कोणती संख्या येईल 2pला 2 ने पहा पीचं करायचं असेल तर पहिलं p ने करू शकता तुम्ही. 2 आणि 3 पॉवर आहे त्याच्या pच्या, तर एक पॉवर घ्यावी लागणार आहे आपल्याला. म्हणजेच 2 मध्ये 1 पॉवर मिक्स केली की 3 येणार आहे. म्हणजे 1 पॉवर झाली. 2 1 जा 2, 2 4 जा 8. म्हणजे तिथे किती येतो आन्सर येतं 4p. 4p ने मल्टिपल केलं की 8p³ आन्सर येतं. 0 वरून काय घेणार आहे मायनसला -4p². आता पहा 2p² = आन्सर येणार आहे 4p². आता कोणती संख्या घ्यावी लागेल p²ला p² ॲज इट इज आहे. म्हणजे 2 2 जा 4 p²ला p². इथे आन्सर मायनसमध्ये या पाहिजे म्हणून आपण इथे प्लस आहे म्हणून इथे मायनस करणार आहोत. म्हणजेच आन्सर त्याचं प्लस मायनस मायनसमध्ये येणार आहे -4p. तुम्ही इथे प्लस लिहू शकता. असं मायनस प्लस होतं, पण करताना तुम्ही दोन्ही टर्म घालून झिरोज करायचं आहे. मायनस आन्सर किती आलं -2. म्हणजे तुमचा क्वेश्चन किती आला क्वेश्चन आलेला आहे 4p - 2. रिमाइंडर आलेला आहे 0. ओके. आता 8 बाय मिस्टेकली आपण 7 पहिल्यांदा घेतला म्हणून नंबर 8 करूया. पहा 21 आन्सर यायचा आहे. 21x 4th आन्सर येण्यासाठी 7x³ ने मल्टिपल करायचं आहे. इथे 4th आहे, x आहे, 4th आहे इथे टर्म पॉवर त्याची आणि याची 3 आहे. तर किती घ्यावी लागेल आपण अजून 1 टाइम घ्यावी लागेल. x³ मध्ये x ॲड केलं की x 4th येणार आहे. 7 1 जा 7, 7 3 जा 21. म्हणजेच किती आलं 3x ने आपण मल्टिपल केलं. 21x 4th आलं, 0 आले. वरून काय घेणार आहे -14x². ओके. इथे पहा आता x² आहे
इथे एक्स स्क्वेअर आहे 14 ठीक आहे, पण इथं एक्स स्क्वेअर आहे आणि आपल्याला मल्टिपल करायचा एक्स क्यूबने आणि आन्सर आपल्याला एक्स क्यूबने अशी कोणती संख्येला मल्टिपल केले की एक्स स्क्वेअर येईल असं कधी होऊ शकत नाही की एकतर इन्क्रीज होते म्हणजे वाढते पॉवर त्याला करू शकतो आपण डिवाइड, पण कमी झालेल्याला करू शकत नाही. म्हणजेच आपल्याला इथे ह्या टर्मला कोणतंही डिव्हिजन जात नाही. वरून किती घेणार आहोत प्लस 7x. आता इथे पण एक्सला पॉवर कोणतीच नाही आहे आणि इथे एक्स क्यूबने करायची आहे तर आपण करू शकत नाही. म्हणून याचा क्वेशंट किती आला, आन्सर इतकंच येत आहे. क्वेशंट आला आहे 3x, रिमाइंडर किती आला आहे 14 मायनस 14x स्क्वेअर प्लस 7x. ओके, हे आन्सर आहे. इथे 9 नंबर 6x5 मायनस 4x4 प्लस 8x क्यूब प्लस 2x स्क्वेअर डिवाइडेड बाय 2x स्क्वेअर आहे. तर याला 2x स्क्वेअरने आपण डिव्हिजन करणार आहोत. फर्स्ट टर्म आहे 6x5. तर ब्रॅकेटमध्ये कोणतं आन्सर येणार आहे ते लिहिणार आहोत. 2x स्क्वेअर मल्टिपल बाय करणार 2x मल्टिपल बाय इज इक्वल टू 6x5. आता एक्सचा पॉवर 2 आहे तर अजून आपण एक्स क्यूब घेणार आहोत. 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे 2 ने 3x क्यूबला मल्टिपल केलं की आन्सर काय येणार आहे 6x चा 5th नंबर. ओके, आन्सर 3x क्यूब. 6x5 मायनस करणार आहोत 0 रिमाइंडर. वरून नेक्स्ट टर्म घेणार आहोत 4x4 इज इक्वल टू 4x4 ब्रॅकेटमध्ये त्याचा आन्सर येणार आहे 2x स्क्वेअर मल्टिपल बाय काय आन्सर येईल आता 2 1 जा 2, 2 2 जा 4 आणि इथे 4th नंबर 4th पॉवर आहे तर इथे x स्क्वेअर. ओके, आन्सर इथे आपल्याला आन्सर मायनसमध्ये हवा आहे म्हणून मायनसमध्ये आन्सर आहे हवा आहे तर आपण मायनसमध्ये आन्सर काढणार आहोत. मायनस 4x ची पॉवर 4th मायनस 2x स्क्वेअर वरती लिहून घ्यायचे पटकन, नंतर येतो 0. नेक्स्ट टर्म आहे 8x क्यूब. आन्सर काय हवा आहे आपल्याला 8x क्यूब ब्रॅकेटमध्ये आन्सर 2x स्क्वेअरने मल्टिपल केलं की 8x क्यूब येईल. मग कोणतं असं आन्सर असेल एक्स क्यूब आहे इथे आणि इथं 3 आहे तर एक्स 1 टाइम घ्यावं लागणार आहे म्हणजेच एक्स स्क्वेअर प्लस एक्स क्यूब. 2 1 जा 2, 2 4 जा 8. ओके, म्हणजेच इथे आपल्याला प्लसमध्येच आन्सर हवा आहे आणि प्लसमध्येच आन्सर येत आहे तर 8 4x. ओके, 8x क्यूब मायनस 0 वरची एक टर्म राहते 2x स्क्वेअर. आता बघा इथे पण प्लसमध्येच आन्सर हवा आहे तर इथे पण आपण प्लसमध्येच करणार आहोत. 2x स्क्वेअर डिवाइड बाय 2x स्क्वेअर आहे किती येणार आहे इथे 1. 2x स्क्वेअर 1 जा 2x स्क्वेअर स्क्वेअर प्लस 1
आन्सर. आणि हे असं पण करू शकता तुम्ही मायनस, आणि असं पण करू शकता. तुम्हाला जसं योग्य वाटत असेल, तुमच्या स्कूलमध्ये जसं शिकवतात तसं करू शकता तुम्ही. आन्सर काय आलं मग? क्वेशंट. QUOIENT. (3x³ minus 2x² plus 4x plus 1. Okay, this is your answer. Remainder 0. Okay, next आहे 25m4 पॉवर आहे -15m³ प्लस 10m प्लस 8 डिवाइड 5m3. कसं करणार आहात? 25 आन्सर येण्यासाठी 25m4 येण्या 5m³ m³ आहे, m4 आहे. 3 मध्ये 1 टाइम मिक्स केले की 4 येणार आहे. म्हणून 5 1 जा 5, 5 5 जा 25. ओके, तर काय आन्सर आहे? 5m फक्त 25m4 मायनस 0. नेक्स्ट टर्म आहे 15m³. इथे 15m³ आहे, तर आपण काय करणार आहोत? इथे ब्रॅकेटमध्ये पाहणार आहोत 15m³ ला 5m ने m³ ने मल्टिपल डिवाइड करायचं आहे, म्हणजेच इथं मल्टिपल केलं की आन्सर येईल. m³ आणि 5 1 जा 5, 5 3 जा 15. तर 5m³ ने 3 मल्टिपल केलं की 15m³ येत आहे. आणि आपल्याला मायनसमध्ये आन्सर हवा आहे, तर आपण मायनसमध्येच करणार आहोत. 15m³ वरून काय येणार आहे? तर प्लस 10m. पहा इथे काय आहे? 10m आहे. रेज काहीही नाही. इथं 5m रेज क्यूब आहे, म्हणजे 3 आहे. तर इथे कोणतंही येत नाही, म्हणजेच वाढू शकतं पण कमी होऊ शकत नाही. म्हणजे त्याला आपण डिवाइड करू शकत नाही, म्हणून ॲज इट इज ते ठेवायचं. आणि 8 10m प्लस 8ला पण जाऊ शकत नाही. 5 आणि 8चं कोणतेही डिव्हिजन होऊ शकत नाही. म्हणजेच इथे आला आहे क्वेशंट आला आहे 5m मायनस 3 आणि रिमाइंडर आहे 10m प्लस 8. ओके, आय होप तुम्हाला समजलं असेल सर्व एक्सप्लेनेशन्स. व्हिडिओ कसा वाटला ते पण शेअर करा, लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका. थँक्यू.